नमस्कार. आज आपण बघणार आहे बटर चिकनची रेसिपी. त्यासाठी मी इथे 1 किलो चिकन घेतलं आहे. त्यात 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 2 चमचे दही घालून घेतले, हळद अर्धा चमचा, 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, अर्धा लिंबू पिळून घेतलाय. हे सर्व आपण मिक्स करून प्रत्येक आपल्या चिकनला हा मसाला लागला पाहिजे. आता मस्त मसाला एकत्रच झाला. त्यावर झाकण ठेवून आपण हे आता अर्धा तासासाठी मुरायला ठेवूया. इथे मी तवा घेतला, त्यात 1 चमचा तेल घातला, 3 मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतले. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे. कांदा आता गोल्डन ब्राऊन होत आलाय. त्याला लालसरपणा येऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्याला. इथे मी 2 मोठे टमाटे कापून घेतले, ते पण आपण चांगले परतून घ्यायचे. कांदा टोमॅटो चांगले मऊ झाले पाहिजे. त्यात आता मी इथे 4 मिरच्या घेतल्यात, त्या पण भाजून घेऊया. मिरच्या आणि मसाला आपला चांगला भाजलाय. त्यात मी थोडेसे काजू घालून घेतले, काजू पण आपण परतून घ्यायचे. 1 चमचा मीठ घातलंय, थोडीशी कोथिंबीर घातली. मसाला चांगला परतून झालाय आपला. आता छान पाणी सुटले बघा मसाल्याला. थोडीशी साखर घातली, अर्धा चमचा. साखरेने चिकनच्या ग्रेव्हीला चांगली टेस्ट येते. 2 चमचे येते मी अद्रक लसूणची पेस्ट पण घातली. तर सर्व मसाला आपला चांगला भाजून झालाय. आता मसाला आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याची बारीक एक पेस्ट करून घ्यायची. चांगली बारीक मऊ अशी पेस्ट करून घेऊया. त्याची पेस्ट झाली आपली. आता मी कढईमध्ये थोडंसं तेल आणि बटर घालून घेतलंय आणि आपण मॅरिनेट केलेले चिकन या तेलामध्ये आणि बटरमध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं. आता हे आलटून पालटून घेऊया आपण. चिकन आपलं चांगलं परतत आलंय. छान त्याला लालसरपणा पण आलाय चिकनला. चांगलं फ्राय झाल्यामुळे ग्रेव्हीत पण चिकन खायला चांगलं लागतं. आता फ्राय झालंय, आपण ताटात काढून घेऊया. चिकनचा कलर बघू शकता किती छान आलाय. कढईमध्ये परत मी बटर घालून घेतले. यात खडे मसाले घालायचे. तेजपत्ता, लवंग, दालचिनी, जावित्री, काळी मिरी, हिरवी विलायची हे परतल्यावर वाटून घेतलेली ग्रेव्ही याच्यात घालून घ्यायची. ग्रेव्हीला चांगलं तेल सुटू द्यायचं. ग्रेव्ही पण छान आपली भाजून झाले. तर याच्यात पावडर मसाले, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि तिखट मसाला हे पण घालून घेतले मी. झाकण ठेवून त्याची वाफ काढली आहे. फ्राय केलेलं चिकन ह्यात घालून घ्यायचं आणि पूर्ण ग्रेव्हीमध्ये चिकन एकजीव करून घ्यायचं. चिकन परतून झाले चांगलं मसाल्यामध्ये. थोडंसं पाणी घालून घेतलंय वरून. पाणी मी गरम करून घेतलंय, थंड पाणी घालायचं नाही. पाणी नेहमी गरम करूनच चिकनमध्ये घालायचं. छान परतून घ्यायचंय. थोडीशी कसुरी मेथी त्यात घातली. एकत्र करून घेऊ सर्व.
मसाला सर्व एकत्र झाला आहे. आता यात आपण थोडीशी फ्रेश क्रीम घालून घेऊया. क्रीम घालून झाली. आता आपण हे बाउलमध्ये सर्व करून घेऊया. आणि आता बटर चिकन खाण्यासाठी रेडी आहे. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.